का मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण महाराष्ट्र वन विभाग भरती 2024 विषयी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत वनसेवक या पदासाठी 12,000 पेक्षा जास्त जागांसाठी नवीन पद भरती येणार आहे. त्या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. वनसेवक या पदासाठी आपल्याला जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, पात्रता काय असणार आहे, पगार किती असतो, वयाची अट काय असणार आहे आणि त्यासोबत आपले जेवढे पण मनातील इतर प्रश्न असतील त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल एसएमएस देखील आलेले आहेत आणि एकच प्रश्न विचारला जात होता की वनसेवक या पदासाठी नक्की जाहिरात येणार आहे का? येणार असेल तर नक्की कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते आणि वनसेवकसाठी पात्रता, पगार त्यासोबत आपल्याला जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, एकूण जागा किती असणार आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांद्वारे विचारले जात होते. तर त्या सर्व प्रश्नांची एकत्रित उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वन विभागातील वनसेवक या पदासाठी जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते याविषयी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर सांगितल्याप्रमाणे पात्रता 10वी पास असणार आहे. काय माहिती ऑलरेडी थंबनेलवरती मी दिली होती. 10वी पास पात्रता असणार आहे आणि 12,000 पेक्षा जास्त जागांसाठी वनसेवक या पदासाठी जाहिरात येणार आहे. आता आपण आपल्या चॅनलवरती 1 ते 1.5 महिन्यापूर्वी वनमजूर या पदाविषयी माहिती दिली होती. कोणत्या? वनमजूर. ठीक आहे. वनमजूर या पदाविषयी माहिती दिली होती. 2 ते 3 व्हिडिओ अपलोड केले होते. वनमजूर हे पद कोणतं आहे आणि वनमजूर या पदासाठी परमनंट म्हणजेच कायमस्वरूपीरित्या पद भरती येणार आहे 10 ते 12,000 जागांसाठी. अशा प्रकारची आपण आपल्या चॅनलवरती माहिती दिली होती. तेव्हा देखील शैक्षणिक पात्रता आणि त्यासोबत इतर संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला होता. तर हे जे वनमजूर पद होतं मित्रांनो, आधी त्याचंच नाव वनसेवक करण्यात आलेलं आहे. बाकी या व्यतिरिक्त जास्त काहीच नाहीये. जर तुम्ही आपले जुने सबस्क्रायबर असाल तर त्यांनी ऑलरेडी तो व्हिडिओ बघितला असेल. वनमजूर या पदाविषयी माहिती आपण आपल्या चॅनलवरती 2 ते 3 व्हिडिओच्या माध्यमाने ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे. आणि वनमजूर या पदाचं नावच वनसेवक अशा प्रकारचं करण्यात आलेलं आहे मित्रांनो. यामध्ये वनमजूर हे जे पद भरलं जायचं, कॉन्ट्रॅक्ट वरती भरलं जायचं काही दिवसांच्या कालावधीसाठी. वनामध्ये जेवढी पण महत्त्वाची काम आहे ते पूर्ण करण्यासाठी वनमजूर हे पद भरलं जायचं मित्रांनो आणि त्यांना सर्टिफिकेट देखील दिलं जायचं. जर त्यांनी काम पूर्ण केलं तर वनमजुराचं सर्टिफिकेट मिळायचं आणि वनरक्षक या पदासाठी वनमजूर यांच्यासाठी काही जागा राखीव असायच्या. हे तुम्हाला माहिती असेल, ऑलरेडी आपण वनरक्षक पद भरतीमध्ये हे बघितलं होतं. आणि त्यानंतर वनमजूर या पदाची आता परमनंट मध्ये ही भरती होणार आहे अशा प्रकारची माहिती आपण ऑलरेडी 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच दिलेली होती. ठीक आहे. आणि जेव्हा वनमजूर या पदासाठी परमनंट मध्ये जी भरती होणार आहे त्याचं जे नोटीस आलं होतं मित्रांनो, त्या नोटीस बद्दल संपूर्ण माहिती आपण चॅनलवरती सुद्धा दिली होती. टेलिग्रामला सुद्धा ते नोटीस दिलं होतं मित्रांनो. ठीक आहे. तर याच पदासाठी जर म्हटलं तर ही भरती होणार आहे आणि वनमजूर या पदाचंच नाव आपल्याला वनसेवक ठेवलेलं बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त जास्त काही वेगळं नाहीये. वनमजूर म्हणजेच वनसेवक. ठीक आहे. जे वनमजूर आधी भरले जायचे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती, तर ते आता परमनंट मध्ये भरले जाणार आहे मित्रांनो. परमनंट आपल्याला जॉब असणार आहे आणि त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे वनसेवक. आता इथपर्यंत तुम्हाला ही माहिती क्लिअर झाली. ज्यांनी वनमजूर हा व्हिडिओ बघितला असेल आपला मागील, तर त्यांनी जर म्हटलं तर त्यांना ऑलरेडी याच्याबद्दल माहिती असेल. कारण आपले जे जुने विद्यार्थी किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांना ऑलरेडी ही माहिती असेल, कारण त्यावरती आपण 3 ते 4 व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवरती. तरी देखील आता वनसेवक म्हणजेच वनमजूर या पदाविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. आता ही पद भरती कधीपर्यंत येऊ शकते त्याच्याबद्दल व्हिडिओच्या शेवटी आपण बोलणार आहोत. 12,000 पेक्षा जास्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित तयारी चालू ठेवा. तर बघा, हे पत्रक जाहीर करण्यात आलं होतं मित्रांनो, किंवा हे पत्रक काढण्यात आलं होतं वन विभागामध्ये. वनसेवक या पदाची पद भरती करण्यात यावी किंवा हे पद निर्माण करण्यात यावं त्यासाठी हे पत्रक जाहीर करण्यात आलं होतं आणि हे पद असणार आहे गट ड च. आतापर्यंत वन विभागामध्ये जर म्हटलं तर गट क पर्यंतचीच पद आहे आणि गट क हे जे पद आहे मित्रांनो हे वनरक्षक पद आहे. ठीक आहे. वनरक्षक हे पद गट क मध्ये येतं आणि गट ड च पद यामध्ये अजून नव्हतं. ठीक आहे. तर या पदाची इथं निर्मिती करण्यात यावी अशा प्रकारचं हे पत्र जाहीर करण्यात आलं होतं. तेव्हाच आपण आपल्या चॅनलवरती माहिती दिली होती. यामध्ये काय आपल्याला काय महसूल आणि वन विभागाचे काही शासन निर्णय दिलेत मित्रांनो त्याच्याविषयी माहिती दिली. ठीक आहे. बैठका कधी झाल्या त्याच्याविषयी माहिती दिली, त्यांची तारीख आणि त्यासोबत जे संदर्भ असतात त्यांच्याविषयी माहिती दिली आहे. त्यानंतर जर म्हटलं तर एक नोटीस ऑलरेडी अजून एक प्रसिद्ध झालं होतं मित्रांनो 22/5/2024 रोजी. तेव्हा देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती दिली होती. तेव्हा देखील जर म्हटलं तर वनमजूर या पदाविषयी, तर बघा वनमजूर हे नाव आहे मित्रांनो आणि वनमजूर या पदाचंच नाव आता वनसेवक करण्यात आले. ठीक आहे. वनसेवक
वनसेवक हे नाव करण्यात आलेले आहे. म्हणजेच वनसेवक आणि वनमजूर हे एकच पद असणार आहे आणि याच्यासाठी नक्कीच पद भरती होणार आहे मित्रांनो. हे नवीन पद निर्माण करण्यासाठी जी मागणी आहे ती करण्यात आलेली मित्रांनो आणि 12,000 पेक्षा जास्त पद भरती होणार आहे मित्रांनो या पदासाठी. आता पुढे जर म्हटलं तर वनसेवक म्हणजेच वनमजूर या पदाबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. जसे की डिव्हिजन विषयी माहिती, त्यानंतर वेतन श्रेणी म्हणजेच पगाराविषयी माहिती, कमीत कमी आणि जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वयाविषयी माहिती आणि त्यानंतर वनरक्षक हे जे पद आहे वनसेवकामधून 25% भरलं जाणार आहे मित्रांनो त्याच्याविषयी माहिती. तर या सर्व प्रश्नांवरती हे जेवढे पण महत्वाचे पॉइंट आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो, काळजी करू नका. परंतु बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल एसएमएस आले की नक्की वनसेवक हे जे पद आहे या अगोदर भरलं गेलं होतं का, त्यासोबत या अगोदर कधी भरती झाली होती, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वनसेवक किंवा वनमजूर हे जे पद आहे आतापर्यंत परमनंट मध्ये कधीच भरलं गेलं नव्हतं. फक्त वनमजूर कॉन्ट्रॅक्ट वरती भरले जायचे आणि त्यानंतर त्यांचा कामाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट देऊन त्या कामावरतून काढून टाकलं जायचं. काही लोक ते सर्टिफिकेट पण घेत नव्हते, काही लोक घ्यायचे. ठीक आहे. आता याचं उदाहरण जर म्हटलं तर 2021-22 च्या आता जी लेटेस्ट भरती झालेली मित्रांनो त्यामध्ये वनमजूर या पदासाठी आपल्याला 10 ते 15% ज्या जागा आहेत मित्रांनो राखीव ठेवण्यात आल्या होत्या. परंतु तिथे जर म्हटलं तर वनमजूरच कोणी भेटलेला नाहीये. कारण तेव्हा जर म्हटलं तर जे लोक कामाला जायचे ते फक्त एक रोजगार भेटतोय कुठेतरी आपल्याला घरी राहण्यापेक्षा कुठेतरी काम भेटते त्या कामासाठी जायचे, त्याचे आपल्याला पैसे येणार आहे या हेतूने तिथे कामाला जायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर सर्टिफिकेटचा जास्त कोणी विचार करत नव्हतं, सर्टिफिकेट घेत पण नव्हतं. ठीक आहे. तर त्यांना काही एवढं माहिती नव्हतं की याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की वनरक्षक या पदभरतीमध्ये आपल्याला मोका भेटणार आहे, संधी भेटणार आहे की आपण इथं आरक्षणा अंतर्गत इथं येऊ आणि त्यानंतर सर्टिफिकेट दाखवून आपल्याला इथं 5 ते 10% ज्या जागा राखीव आहे त्याच्यासाठी आपण इथं कामाला लागू. अशा प्रकारचं जास्त विद्यार्थ्यांना किंवा जे पण लोक कामाला जायचे त्यांना माहिती नव्हतं. ठीक आहे. परंतु आता बहुतेक विद्यार्थ्यांना हे माहिती आहे आणि त्यानुसार जी मागची भरती झालेली मित्रांनो 2021-22 ची त्यामध्ये वनमजूर हे जे पद होते मित्रांनो आरक्षणाअंतर्गत त्याच्या बहुतेक ठिकाणी जागा खालीच राहिलेल्या आहेत मित्रांनो आणि त्या जागा खाली ज्या राहिल्यात मित्रांनो त्या सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी इथं देण्यात आलेले आहेत. तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल आता मागे जी भरती झाली निकालामध्ये जाऊन बघा, जे पद आहे मित्रांनो वनमजुराचं बहुतेक ठिकाणी खालीच होतं आणि त्या जागा सर्वसाधारण विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. तर आता हेच वनमजूर किंवा वनसेवक हे जे पद आहे मित्रांनो गट ड या संवर्गामध्ये मोडणार आहे मित्रांनो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा याची पद भरती होणार आहे मित्रांनो. आता हे पद ऑलरेडी फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये नाहीये मित्रांनो, परमनंट मध्ये आपल्या भारतामध्ये जर विचार केला तर तामिळनाडू, कर्नाटक या राज्यामध्ये आपल्याला फॉरेस्ट वॉचर म्हणजेच वनसेवक किंवा वनमजूर हे पद अस्तित्वात ऑलरेडी आहे मित्रांनो. या पदाची तिथे ऑलरेडी भरती होते, रेग्युलर भरती होते, पद भरती होते आणि त्यांना जर म्हटलं तर ते परमनंट पद बघण्यासाठी भेटतं त्या ठिकाणी. त्या स्वरूपामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा वनसेवक किंवा वनमजूर हे जे पद आहे आता परमनंट करण्यात येणार आहे. अशा प्रकारचं हे पत्रक आहे मित्रांनो. त्याच्याविषयी इथं माहिती आपल्याला खाली बघण्यासाठी भेटून जाईल, जी की तुम्ही इथं बघू शकता. त्याच्याविषयी इथं माहिती दिली जे देशामध्ये तामिळनाडू, कर्नाटक या राज्यामध्ये इथं वनरक्षक पेक्षा निम्न श्रेणीतील म्हणजेच खालच्या प्रवर्गातील इथं फॉरेस्ट वॉचर हे पद ऑलरेडी अस्तित्वात आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हेच पद आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरलं जाणार आहे. अशा प्रकारची माहिती इथं दिली आहे आणि गट ड मधील हे पद असणार आहे आणि वनरक्षक जर म्हटलं तर गट क चं पद आहे मित्रांनो. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. त्याच्याविषयी हे काही नोटीस आलं होतं, त्या नोटीस बद्दल आपण ऑलरेडी माहिती बघितलेली आहे. आता चला वनसेवक म्हणजेच आपलं जे वनमजुराचं पद आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ठीक आहे. तर बघा आता या पदासाठी सरळ सेवा पद भरती होणार आहे मित्रांनो. जशी वनरक्षक पद भरती झाली त्याच प्रकारे आपली पद भरती होणार आहे. डायरेक्टली पेपर झाल्यानंतर ग्राउंड वगैरे असेल थोडक्यात आणि त्यानंतर डायरेक्टली सिलेक्शन या पद्धतीने आपली पद भरती होणार आहे. 100% जे पद आहेत मित्रांनो परीक्षेद्वारे भरली जाणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर तेथील आपल्याला इथं पात्रता काय दिलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे वन विभागामध्ये आपल्याला वेगवेगळे सर्कल आहे म्हणजेच विभाग आहे. आता यामध्ये नाशिक झालं, नागपूर झालं, अमरावती झालं अशा प्रकारचे वेगवेगळे विभाग आहे आणि त्या विभागामध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत. जसे की नागपूरमध्ये वेगवेगळे जिल्हे, नाशिकमध्ये जसे की नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा या टाईपचे जिल्हे. ठीक आहे. तर जे जिल्हे येतात ना त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज भरू शकता. म्हणजेच आपण सर्कल वाईज म्हणजेच आपले जे डिव्हिजन आहे डिव्हिजन वाईज इथं अर्ज भरू शकतो. सर्कल मध्ये आपण येत असेल जसे की आता समजा तुम्ही नागपूर सर्कल मध्ये येतो, तुमचा जो जिल्हा आहे नागपूर सर्कल मध्ये किंवा डिव्हिजन मध्ये येतो तर तुम्ही फक्त नागपूरसाठी अर्ज भरू शकता, इतर कोणत्याही डिव्हिजन साठी अर्ज भरू शकत नाही. इथं ही अट दिलेली मित्रांनो.
मित्रांनो. बघा, प्रत्येक जे विद्यार्थी त्या डिव्हिजन मध्ये मोडत असतील तिथेच तुम्ही अर्ज भरू शकता, इतर ठिकाणी अर्ज भरू शकत नाही. तेथील तुम्ही रहिवासी असणं गरजेचं असणार आहे. त्याच्याविषयी इथं माहिती दिली, हे तुम्हाला समजून आलं. आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेतन श्रेणी. गट ड चं पद असणार आहे. आपलं जर म्हटलं तर वेतन 15,000 ते 47,600 एवढं आपलं वेतन असणार आहे. यामध्ये इतर महागाई भत्ते, इतर देय भत्ते यांचा सर्व एकत्रित समावेश करून जर म्हटलं तर 25,000 पेक्षा जास्त तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. ते कसं पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, काळजी करू नका. आता या पदाचं नाव वनसेवक करण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला समजून आलं. ठीक आहे, आता वनसेवक म्हणजेच वनमजूर किंवा वनसेवक हे आपल्याला इथं समजून आलं. पुढे बघा, आपल्याला म्हटलेलं आहे वनरक्षक गट क मधील हे जे पद आहे मित्रांनो, तर हे जे पद भरलं जाणार आहे त्यातील 15% ज्या जागा आहेत वनसेवक याच्या असणार आहे मित्रांनो, राखीव. ठीक आहे, हे आपल्याला इथं म्हटलं आहे. आपलं जर इथं वनसेवक म्हणून सिलेक्शन झालं, त्याचं सर्टिफिकेट आपल्याला दिलं, सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपण इथं वनरक्षक या पदासाठी अर्ज केला तर आपल्याला 25% जागा इथं राखीव असणार आहे, आरक्षण असणार आहे त्याच्यासाठी. हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. बहुतेक विद्यार्थ्यांची कॉल आली की पात्रता काय असणार आहे, तर कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे वनसेवक या पदासाठी तुम्हाला पात्रता. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त 12वी उत्तीर्ण. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं बघा, कमीत कमी 10वी उत्तीर्ण तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे आणि जास्तीत जास्त 12वी. 12वी नंतर जर तुम्ही पुढे जास्त शिकला असाल, जर तुम्ही टी.वाय केलं असेल, टी.वाय तुमचं पूर्ण असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज भरू शकत नाही. तुमची एखादी पदवी असेल, पदवी तुम्ही पूर्ण केली आहे, तर तुम्ही या पदासाठी अर्ज भरू शकत नाही. आपल्याला या पदाचं जर म्हटलं तर फक्त 10वी, ठीक आहे, 10वी पास आहे, त्यानंतर 12वी केली, 12वी पास आहे, तर तुम्ही अर्ज भरू शकता. फक्त 10वी पास आहे तरी देखील भरू शकता, 12वी पास आहे तरी भरू शकता. परंतु 12वी पेक्षा तुम्ही टी.वाय केलंय, पदवी केली एखादी दुसरी, तर तुम्ही अर्ज भरू शकत नाही. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं एफ वाय चालू आहे सध्या किंवा एस.वाय चालू आहे, किंवा आपल्याला आता जर म्हटलं तर तुम्ही लास्ट इयरला आहे परंतु तुम्ही पूर्ण पदवी केलेली नाहीये, तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज भरू शकता. परंतु तुम्ही जर पदवी पूर्ण केली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज भरू शकत नाही. ही गोष्ट इथं लक्षात घ्या, कारण हे जे पद आहे मित्रांनो, सर्वात खालचं आपल्याला गट ड चं पद बघण्यासाठी भेटलेलं आहे. आणि त्याच्या हेतूने जर विचार केला तर सर्व पदवीवाल्यांनी इथे अर्ज भरला तर जे 10वी किंवा 12वी पास आहे त्यांना संधीच भेटणार नाही. त्या हेतूने अशा प्रकारचा शासनाने हा निर्णय घेतलाय. कमीत कमी 10वी पास आणि जास्तीत जास्त 12वी पास वाले विद्यार्थी इथं अर्ज भरू शकतात. ठीक आहे, आणि त्याविषयी आपल्याला इथं जे आहे उमेदवाराकडून हमीपत्र देखील इथं लिहून घेतलं जाणार आहे, त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर बघा, हे सर्व माहिती तुम्हाला इथं मी दिलेली आहे, जी की तुम्ही इथं वाचू शकता. सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला एकूण पेमेंट किती असणार आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. इथे टोटल जर म्हटलं तर आपल्याला अशा प्रकारचं S1चं पेमेंट असणार आहे, त्याच्याविषयी माहिती दिली आहे. परंतु आपल्याला इथं मूळ वेतन किती असणार आहे, इथं मूळ वेतन जर म्हटलं तर आपल्याला 9,000 असणार आहे. महागाई भत्ता 45% 6,100 असणार आहे. त्यानंतर घर भाडे भत्ता आपल्याला 18% 36चे भत्ता असणार आहे. त्यानंतर स्थानिक जर म्हटलं तर स्थानिक जो पूरक भत्ता असतो तो 90 रुपये. त्यानंतर वाहन आपल्याला भत्ता, त्यानंतर आपल्याला वाहन भत्त्यामध्ये 1,000 रुपये, आणि त्यानंतर आपल्याला जो प्रवास भत्ता असतो वनरक्षकाप्रमाणे, तर वनरक्षकाप्रमाणे 1,500 रुपये आपल्याला प्रवास भत्ता. अशा प्रकारचे तुमचे स्टार्टिंग जे पेमेंट आहे ते स्टार्टिंग पेमेंटच 28 ते 25,000 पर्यंत प्रत्येक महिन्याला जाणार आहे. आणि जर म्हटलं तर आपल्याला सालाना प्रत्येक वर्षाला जर म्हटलं तर आपल्याला 3.5 लाखाच्या आसपास तुम्हाला इथे हे पॅकेज असणार आहे मित्रांनो. कशासाठी? वनसेवक या पदासाठी. भरपूर आपल्याला इथं पेमेंट चांगलं असणार आहे आणि आपल्या एरियामध्येच, आपल्या सर्कलमध्येच आपल्याला हे पद बघण्यासाठी भेटलेले मित्रांनो. तर हे अतिशय चांगलं पद इथं निर्माण करण्यात आलेलं आहे आणि 12,000 पेक्षा जास्त जागा असणार आहे मित्रांनो वनमजूर किंवा वनसेवक या पदासाठी. आता संपूर्ण माहिती इथं जवळपास तुम्हाला इथं समजून आलेली आहे वनसेवक किंवा मजूर या पदाविषयी. ठीक आहे, बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते. आता यामध्ये पात्रता समजून आली, पगार जाहिरात कधी येईल आता त्याच्याविषयी माहिती आपण बघूया. ठीक आहे, आता बाकी जेवढे पण प्रश्न होते त्या प्रश्नावरती आपण चर्चा केली. आता महत्त्वाचं म्हणजे जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते. आता जर म्हटलं तर जास्त जर म्हटलं तर आता आचारसंहिता लागणार आहे मित्रांनो, आणि त्यानुसार जर म्हटलं तर एक तर ही जाहिरात आचारसंहिता लागण्यापूर्वी येऊ शकते किंवा आचारसंहिता संपल्यानंतर येऊ शकते. परंतु येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये ही जाहिरात नक्की येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. येत्या माझ्या अंदाजानुसार 1 ते 2 महिन्यामध्ये सुद्धा ही जाहिरात येऊ शकते, अशा प्रकारची शक्यता असणार आहे. कारण ऑलरेडी याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे मित्रांनो. ती पद निर्माण केली जात
पाहताय मित्रांनो, प्रत्येक ठिकाणानुसार हे पद किती आहे तर त्याच्याविषयी माहिती काढली गेली मित्रांनो. 12,000 पेक्षा जास्त पद निर्माण होत असल्याचं समजत आहे आणि त्यानुसार ही पद भरती जोराने इथं चालू आहे. या पद भरतीचं काम जोराने चालू आहे आणि त्यानुसार आपण विचार केला तर ही पद भरती येत्या 1 ते 1.5 किंवा 2 महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते. अशा प्रकारची इथं चांगली तयारी या पद भरतीची चालू आहे. जे पण अपडेट असेल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती भेटून जाईल. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आपण वनसेवक म्हणजेच वनमोजून या पदाविषयी संपूर्ण माहिती अजून एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने घेणार आहोत. कारण आपण आरटीआय फाईल केलेली आहे. आरटीआयचं उत्तर आल्यानंतर किंवा आपल्याला अजून एक नवीन अपडेट भेटल्यानंतर आपण त्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी चॅनलवरती जोडून राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.